मला सांगायला अतिशय आनंद होतो की गोविंद हा कुणाकडेही शिकला नाही, म्हणूनच तो इतकं चांगलं वाजवतो. कारण जे शिकलेले लोक पाहिले त्यांची आणि त्यांच्या गुरुची यापैकी कोणाची कीव अधिक करावी हे कळत नाही. गुहागर कोकणातलं एक सुंदर गाव, सुंदर समुद्रकिनारा, नारळी पोफळीची वाडी आणि त्या वाडीत वसलेलं पटवर्धनांचं घर. हरिगोपाळ पटवर्धन, विठ्ठल गोपाळ पटवर्धन, शंकर गोपाळ पटवर्धन आणि दत्तात्रय गोपाळ पटवर्धन हे चौघे भाऊ. सर्वांनाच नाटक संगीताची आवड. याच पटवर्धन घराण्यामध्ये नवरात्रातल्या दुसऱ्या माळेला दिनांक 21 सप्टेंबर 1925 रोजी पहाटे 4 वाजता विठ्ठलराव व रखमाबाई या दाम्पत्याच्या पोटी संगीत रत्न जन्माला आलं. गोविंदराव पटवर्धन. HMVला रेकॉर्डिंग चालू होतं आणि नेमकं त्याच दिवशी अण्णा पेंढारकरांचं नाटक होतं संघात. तर ते त्यांना कळलं की आज काही गोविंदा मला मिळणार नाही, गोविंदा तर पाहिजेच. ते गेले तिकडे HMV मध्ये अण्णा पेंढारकर आणि म्हणाले, अहो कुमारजी, माझं नाटक तुमचं रेकॉर्डिंग बरोबर आहे पण माझं नाटक थांबणार आहे. ते म्हणजे का? ते म्हणजे नाही, गोविंदा इथे आहे तुमच्याबरोबर, मी नाटक कसं काय माझं होणार, मला दुसरा नाही चालणार कोणी गोविंदरावांशिवाय. ते म्हणले मग आपल्याला भांडण होणार, तुम्हाला गोविंदरावांशिवाय चालणार नाही तर मला पण गोविंदरावांशिवाय कोणी चालणार नाही. ते म्हणले एक पर्याय आपण माझ्याकडे आहे. अण्णा पेंढारकर म्हणाले की काय म्हणे, अहो नाहीतर तुमच्याकडे सूर धरूनच बसलेला आहे गोविंदांचा, चर्चेपंचमच धरून बसलेला आहे, तर चर्चेपंचम धरायला कोणी मिळू शकतो ना म्हणे. ते असं काही नाही म्हणे, अण्णा तुम्ही चुकताय म्हणे, चर्चेपंचम धरायला दुसरा कोणी मिळू शकतो हे मलाही माहिती आहे, पण गोविंदासारखा चर्चेपंचम धरणारा कोणी मिळणार नाही मला, तर तोच मला आता हवा आहे. तुम्ही नाटक कॅन्सल करायचे का तुम्ही दुसरं काही करू शकता, तर मला गोविंदाला हवे असा म्हणजे फार मोठा त्यांचा संघर्ष असायचा. रामभाऊची साथ मी अनेक वर्ष केली, 44 सालपासून ते जाईस तो. मी त्याला मोठा भाऊ म्हणत असे, माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठे होते. आम्ही नाटक केलं होतं हे सौभद्र, की गोविंदराव अर्जुन होते आणि अक्षरशः गोविंदराव अर्जुनाच्या भूमिकेत, अर्जुनाच्या मेकअप मध्ये लगेच येऊन खाली येऊन ऑर्गनवरती माझ्या गाण्यानं बसत असत. श्रीरंगा कमलाकांता हे सुरेश हळदणकरांचं मला असं वाटतं सर्वात प्रसिद्ध असं पद आहे. ते पद जेव्हा जेव्हा ते गात असत त्यावेळेला त्या पदामध्ये शेवटच्या ओळीमध्ये धोंडी सदाशिव जोड रे असं वाक्य आहे. त्याच्याऐवजी सुरेश हळदणकर दामू गोविंदा जोड रे असं नेहमी म्हणत असत. याच्यापैकी दामू गोविंदा जोड म्हणजे तबला पेटीची मला ही इतकी सुंदर जोड किंवा इतकी सुंदर साथ होते असं ते म्हणत असत. ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री गोविंदराव पटवर्धन